बातमी आहे सीजेपीने जंतर मंतरवरून हाक दिलेल्या आंदोलनाच्या संदर्भातली। आज सकाळी 9 वाजता दिल्लीमधल्या जंतर मंतरवरून मोर्चा हा संसदेच्या दिशेने निघेल अशी घोषणा अभिजित दिपके यांनी केली होती। अनेक जण या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभागी होण्यासाठी जंतर मंतर या परिसरामध्ये दाखल झाले, मात्र अद्यापही या मोर्चाला सुरुवात झालेली नाही। काही मोर्चेकऱ्यांवरती पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज देखील केलेला आहे। तर या मोर्चाच्या आधीची ही काही दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणावरती या मोर्चेकऱ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आलाय। हे सगळेच आंदोलक जमलेले होते या परिसरामध्ये आपण पाहतोय आणि लाठीचार्ज होताना देखील या भागामध्ये हे विद्यार्थी विरोध करताना दिसत आहेत, एकाच ठिकाणी उभे राहताना दिसत आहेत। हातामध्ये तिरंगा घेऊन हे सगळे विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि नीटच्या पेपर फुटीच्या संदर्भात धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा यासाठी हे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरवरती सुरू आहे। आज संसदेवरती या सगळ्या संदर्भात रोष व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र अजूनही या मोर्चाला सुरुवात झालेली नाहीये। ते आधीची ही दृश्य आपण बघतोय। मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी अगदी राज्यभरामधून देशभरामधून मोठ्या संख्येने आंदोलक असतील, सर्वसामान्य असतील आणि विद्यार्थी असतील हे जमलेले होते। हे सगळ्याचे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आहेत आपल्या सोबत। सोमेश, अद्याप मोर्चा निघालेला नाहीये, मात्र या मोर्चेकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणावरती लाठीचार्ज होताना देखील आपण बघतोय। अजूनपर्यंत मोर्चाला सुरुवात झालेली नाही, कारण दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती आणि या मोर्चाच्या बाबतीत दिल्ली पोलिसांनी कालच ही सूचना दिली की संपूर्ण दिल्लीमध्ये जे पूर्वीच्या कायद्यातील कलम 144 होतं, ज्याला जमावबंदी म्हणतो, ती जमावबंदी लागू आहे। त्यामुळे कुणालाही संसदेपर्यंत जाण्याची अनुमती परवानगी नाहीये। तरी सुद्धा काही जणांनी पोलिसांसोबत हुल्लडबाजी करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि दगडफेक झाली। त्यानंतर पोलिसांनी सुद्धा सौम्य लाठीचार्ज करत या आंदोलकांना परत मागे ढकललं, परंतु त्यांना सध्या जंतर मंतरवरील रस्त्यावरच पोलिसांनी थांबवलेलं आहे। त्यामुळे हे संपूर्ण आंदोलन हे सध्या जिथे सुरू होतं, जंतर मंतरच्या घटना जिथे जे आंदोलनाचं ठिकाण आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निश्चित करण्यात आलेलं, त्या आंदोलनाच्या ठिकाणापासून काही 400 ते 500 मीटरच्या अंतरापर्यंत आता या गर्दीला उभं राहण्यासाठीची जागा पोलिसांनी करून दिलेली आहे। पण त्यापुढे मात्र पोलीस यांना जाऊ देत नाहीत। जे आंदोलनस्थळी जाऊ इच्छितात त्या सर्वांना पोलीस आंदोलनस्थळी पोहोचवू देत आहेत, परंतु आंदोलन स्थळावर पोहोचल्यानंतर मात्र तिथून जर मोर्चा म्हणून किंवा मार्च काढून संसदेपर्यंत जाण्याचा प्रयत्न कोणी केला तर मात्र त्याला अडवलं जात आहे आणि त्यांना पोलिसांनी तिथेच थांबायला सांगितले। कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलकांच्या कोर टीमचं सुद्धा आता एक प्रकारे असं मत झालेलं दिसतंय की ते तिथेच थांबतील, कारण सौरव दास यांनी असं म्हटलंय की जर सरकारने कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले चर्चा करण्याचे तर आम्ही तयार आहोत आणि कदाचित सरकार आमच्यासोबत चर्चा करेल अशी शक्यता सौरव दास यांनी व्यक्त केली आहे। सकाळी सोनम वांगचुक यांनी म्हटलं की माझ्यासोबत जर काही खासदारांनी चर्चा केली, सरकारने चर्चा केली, आश्वासन दिलं तर मी देखील उपोषण सोडायला तयार आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये काहीतरी मध्यम मार्ग निघेल असं सध्या दिसतंय। आंदोलकांना मात्र संसदेच्या दिशेने जाऊ द्यायला कोणत्याही परिस्थितीत परवानगी, अनुमती पोलीस देत नाहीये। अगदी, त्यामुळे या सगळ्याचा नेमका सुवर्णमध्य काय निघतो, या सगळ्यामधून काय निष्पन्न होतं हे बघणं महत्त्वाचं राहील। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।